भगवान भोलानाथ, दीनानाथ, काळांचा काळ, देवांचा देव, महादेव, या भोलेनाथाच्या सुंदर कथा चरित्रामध्ये आपण सर्वजण रममान झालेलो आहोत. महिला माता वर्ग खूप भक्तिभावानं कथा श्रवण करण्याचं काम करतात. जो देव एक तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होतो, या देवासारखा भोळा देव या जगात दुसरा कोणी नाही. आता कितीही जवळचा पाहुणा असू द्या, फक्त तांब्याभर पाणी दिलं तर नाही खुश, तो म्हणतो चहाचा कप सुद्धा दिला नाही, म्हणजे आस पहा माणसाची. पण हा विश्वाचा मालक, या पृथ्वीचा पती भोलेनाथ तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा हा देव आहे. त्याच्याच कथेला मी पुढे घेऊन जाणार आहे, पण कदाचित बोलायच्या ओघात मी विसरून जाईल सांगण्याचं, म्हणून आवर्जून अगोदर सांगते. आपण आरती झाल्यानंतर घालील लोटांगण ही जी आरती घेतो त्यावेळेला पूर्ण चक्कर मारू नका. अर्धा चक्कर घ्या, अर्धा चक्कर पुन्हा असा वापस घ्या आणि जागेवर या. भगवान भोलेनाथाला पूर्ण फेरी मारत नाहीत, पूर्ण प्रदक्षिणा नाही, परिक्रमा नाहीये भोलेनाथाला पूर्ण. हे बोलण्याच्या ओघात रोज सांगायचं राहून चाललंय, म्हणून आज आवर्जून अगोदरच सांगते तुम्हाला, परत मला आठवण राहणार नाही. अर्धी फेरी घ्या आणि ती फेरी घेत असताना आपल्या डोळ्यासमोर भगवान भोलेनाथाचं शिवलिंग असावं किंवा भोलेनाथाची जी मूर्ती आहे ती आपल्या डोळ्यासमोर असावी, कारण आपण त्याची आरती गात आहोत हा भाव आपल्या अंतकरणात जागा असला पाहिजे. खूप मोठा पर्वकाळ आहे आज, दत्त जयंतीचा पर्वकाळ. या पर्वकाळावर, या पवित्र दिवसावर तुम्हाला कथा श्रवण करण्यासाठी मिळते. थेट इथे समोर व्यासपीठावर वक्ता बोलतोय, तुम्ही श्रोत्याच्या रूपात श्रवण करत आहात, ही खूप मोठी सद्भाग्याची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये. एक तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा देव आहे, पण तांब्याभर पाणी त्याला घातलंच पाहिजे, काहीतरी आपण त्याला दिलं पाहिजे. त्याच्या सेवेत काहीतरी आपण दान दिल्याशिवाय, रुजू केल्याशिवाय तो आपली सेवा स्वीकारणार कशी? मग कोरडी सेवा चालत नाही. लटका भाव तर लटकाच देव. काही का असे ना, थोडं का असे ना, आपल्याला झळ लागली पाहिजे किंवा काहीतरी आपल्या जवळची वस्तू त्याला आपण अर्पण केली पाहिजे. श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराज सांगतात, तांब्याभर पाणी शिवलिंगावर जे घालताय ना, ते मंदिरातलंच घेऊन लगेच मंदिरात घालू नका, आपल्या घरचं घ्या. उगीच सांगतात का? सत्कर्म आहे, धर्माचं काम आहे, तिथे काही का असे ना आपण दान द्या. हा यज्ञ आहे, यज्ञामध्ये काही का असे ना आपलं धन लागलं पाहिजे. फुकट सेवा आपण कशी घ्यावी, फुकट आपण कसं त्या ठिकाणी करावं, ते देवाला रुजू तर झालं पाहिजे. जर तांब्याभर पाणीही घरचं घेऊन या असं श्रद्धेय महाराज सांगतात, किंवा आपलं शास्त्र सुद्धा सांगतंय, न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि. तुम्ही पवित्र कार्यामध्ये काही ना काही आपल्या कष्टाची वस्तू देवाच्या कार्यामध्ये लागली पाहिजे. आणि तांब्याभर पाणी घरनं घेऊन जाताना शिवमंदिरात महाराजजींनी त्याचे खूप फायदे पण सांगितलेले आहेत. आता पहा, पूर्वी आपण एखाद्या चांगल्या कामाला निघालो आणि चांगल्या कामाला निघाल्यानंतर जर पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जर बाई आडवी गेली तर त्याचा अर्थ काय असायचा? शुभ शकून आहे की नाही तो? मग लोक काय करायचे, चिल्लर पैसे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे सिक्के घ्यायचे, रुपयाचे, 5 रुपयाचे काय असतील त्यावेळेला नाणे, ते घ्यायचे आणि टाकायचे. बरोबर आहे ना? झोपल्या का काय? हे बरोबर आहे की नाही? हे बरोबर आहे. म्हणजे आता पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जर एखादी स्त्री आडवी गेली तर तो शुभ शकून असायचा. पण मला आता सांगा, आता महिलांना डोक्यावर पाणी घेऊन यायचे दिवस आहेत का घरी? घरातच नळ झाले, किचन मध्ये नळ, सगळीकडे नळ, बाईला टेन्शनच नाही. स्वयंपाक करायला हाताखाली पाणी, केंटचं पाणी आहे किंवा काय असेल फिल्टर बसवलेलं त्याचं पाणी आहे, कसलाच ताण नाहीये, तरी वेळेवर स्वयंपाकच नाही, तरी बिना डब्याच जातोय कामाला. सगळी सुविधा आहे, तरी पूर्वी कष्ट फार होते, पण माणसं जेवण करून घराच्या बाहेर पडत होते. आता काम कमी आहे, पण न जेवताच निघतंय कामाला. पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जर स्त्री आडवी गेली तर तो शुभ शकून आहे. एखाद्या चांगल्या कामाला निघालो,
म्हणजे आता एखादी बाई जर घरातून देव तांब्या भरून घेऊन जर निघाली शिव मंदिरामध्ये बिचारी शिवपूजनासाठी, तिचा तांब्या पाण्यानं भरलेला असेल, ती जर एखाद्याला म्हणजे आडवी गेली तर त्या माणसाचं काम होईल ना. म्हणजे त्याचं काम झालं की त्याचं मन प्रसन्न होईल आणि आशीर्वाद कुणाला मिळतील? आपल्याला मिळतील. पण घरून तांब्याभर पाणी घेऊन जा. पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जर एखादी स्त्री आडवी गेली तर पूर्वीच्या काळी त्याचा शुभ शकून मानत होते. एखादी गाय आपल्या बछड्याला दूध पाजताना जर आपल्याला दिसली, चांगल्या कामाला निघालून तशा गायीचं जर दर्शन झालं, गाय आडवी गेली तर शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो, हरणांचा कळप आडवा गेला तर तो शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो, कोकिळ पक्षाचं कुंजन ऐकायला आलं तर शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो, संतांचं देव ब्राह्मणाचं दर्शन झालं, कथा कुठे ऐकायला मिळाली, कुठे मंत्र उच्चार कानावर पडले, कुठे ब्राह्मण देवता वेदाचं पुस्तक वाचत असताना जर दिसले तर तो शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो आणि माशाचं जाळं घेऊन निघालेला जर कोळी दिसला तर तो सुद्धा शुभ शकून आहे. हे सगळं तुळशी रामायणामध्ये आलेलं आहे. चांगल्या कामाला निघालो आणि जर मुंगूस आडवं गेलं तर तो सुद्धा शुभ शकून आहे. मुंगूस मामाला रामरायाचा आशीर्वाद आहे, तू मंगलमय असशील, तुझं तोंड जे पाहतील त्यांचं धनाचं जे काम आहे ना, अडलेलं नडलेलं ते काम होईल. त्या दिवशी माणसाला धनलाभ होईल. त्याला प्रभू रामचंद्रजीचा आशीर्वाद आहे. चांगल्या कामाला निघालो, मुंगूस आडवं गेलं शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो, मांजर आडवं गेलं तर अपशकून. त्या मांजरीपेक्षा बेकार तोंड होतंय आपलं. पण आम्ही कथाकार मंडळी, कीर्तनकार मंडळी लोकांना सांगतो, माझ्या ताई दादांनो, चांगल्या कामाला निघालो, एकदा मांजर आडवं गेलं तर एकदा मांजर आपलं काम होऊ देणार नाही. किंवा ते बिचारं त्याच्या कामाला चाललेलं असतं, त्याला त्याची शिकार घ्यायची पडलेली असते. चांगल्या कामाला मांजर आडवं गेलं तरी चालेल, पण चांगल्या कामाला माणसं आडवी पडू नयेत. ती मांजरीपेक्षा बेकार आहेत. मांजर एकदा काम होऊ देणार नाही, पण माणूस जर आडवा पडला तर कामच होऊ देत नाही. एवढा कठीण आहे माणूस. तसं हे कशावरनं मी सगळं सांगितलं तुम्हाला? एक लोटाभर जल, एक तांब्याभर पाणी भगवान शंकराला घेऊन जाताना आपल्या घरनं घेऊन जा. फुकटचं पाणी फुकट भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आणि म्हणायचं माझ्या घरातले सगळे अडचणी संपू दे. भोलेनाथ म्हणतात किती कंजूस आहेस तू. पाणी सुद्धा घरचं घेऊन आला नाही. मी काय तुला बिस्लरीचं पाणी मागितलं होतं का दुसऱ्या कुठल्या कंपनीचं पाणी मागितलं होतं? साधं तांब्याभर पाणी माझ्या शिवलिंगावर तू अर्पण कर, पण तुझ्या घरचं कर. तोपर्यंत तुझी साध, तुझी हाक मला कशी ऐकायला येईल? मला कसं कळेल की तू मोकळ्या मनानं माझ्याकडे आलाय म्हणून? तुझी कंजूशी जर इथेच मला दिसली तर पुढचं तुझं काम कसं होणार आहे? एक तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा हा देव आहे. काल आपण झाकी रूपात सुद्धा ते सगळं पाहिलंय. हा देव फार भोळा आहे, फार भोळा आहे. याच्या भोळेपणाचं वर्णन आमच्या साधू संतांनी केलेलं आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, या देवासारखा भोळा देव नाही. जे विष्णूचे उपासक आहे, श्रीखंडाच्या रूपामध्ये भगवान परमात्माने ज्यांच्या घरी काम केलं, राबला, तो देव. ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवान शंकराबद्दल सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय, त्याचे पाय माझे चित्ती वाचे बदता शिवनाम, वाचे बदता शिवनाम. त्याचे पाय, त्याचे पाय माझे चित्ती. दानी दानी दपला पम पम ग ग म प पम ग म नि सा ग सा नि सा ग सा नि सा ग सा. त्याचे पाय, त्याचे पाय माझे
शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष। शांतीब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा पुरावा देतात, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल भगवान शंकराच्या भक्तीनं। माणूस म्हणून जन्माला आलो, 4 पुरुषार्थ कमवायचे असतात, धर्म अर्थ म्हणजे पैसा, काम आणि मोक्ष। म्हणजे धर्म अर्थ पैसा, काम संतान, मोक्ष, हे माणसाच्या जीवनाच्या पायऱ्या आहेत किंवा टप्पे आहेत, हे पार केले पाहिजे। आणि कुठल्याच टप्प्यात माणूस अडकून बसू नये। म्हणजे धन कमवायला लागला, खूप कष्ट करतोय पण यश मिळत नाही, लग्न झालंय काहीच दोष नाही पण संतान होत नाही, खूप भक्ती करतोय पण सफलता नाही, देवधर्म खूप करतोय मन लागत नाही, सगळ्यांचं उत्तर नाथ महाराजांनी अभंगात दिलंय, शंकराची भक्ती करा। एक तांब्याभर पाण्यानं हा प्रसन्न होईल आणि 4ही पुरुषार्थ तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतील, हे नाथ महाराज सांगतायत। की जे आता खूप साध्या भाषेमध्ये साध्या शब्दामध्ये श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराज सांगतात आपल्या सगळ्यांना। जुने आपले पूर्वज हे सगळं सांगत होते पण आपण विश्वास ठेवत नव्हतो। आता महाराजांनी सांगितल्यापासून खूप लोकांच्या मध्ये परिवर्तन झालं, घराघरामध्ये शिवपूजन चालू झालं आणि खरंच महाराजांचे एवढे धन्यवाद म्हणावे वाटतात, एवढे त्यांचे उपकार म्हणावे वाटतात की खरंच हिंदू समाजामध्ये जी आध्यात्मिक जागृती आहे ना ती महाराजांच्यामुळे झालेली आहे। नाहीतर लोक अज्ञानाच्या झोपेमध्ये होती, आपल्याच देवाला मानत नव्हती। विचार करा, इतर धर्मीय जे बांधव आहेत कधीच त्यांचा देव नाही असं म्हणत नाहीत। ख्रिश्चन धर्मीय घ्या, इस्लाम धर्मीय घ्या, शीख घ्या, ते कधीच आमचा देव नाही किंवा आमच्या देवावर आमचा विश्वास नाही असं कधीच म्हणत नाहीत ते। हा, देव कुठे असतो का, देवाचं काय खरं आहे असं म्हणणारी फक्त जात आपलीच आहे, आपलीच लोक असं बोलतात। अरे ज्यानं एवढं सगळं आपल्याला दिलंय आपण त्यालाच नकारतोय आणि त्याचमुळे आपल्या जीवनातलं दुःख कमी होत नाही। पण महाराजांचे खूप मोठे उपकार आहेत की त्यांनी अगदी पूर्ण भारत देशातच नाही, जिथे जिथे हिंदू धर्मीय लोक आहेत त्यांना त्यांचं मूळ दाखवून देण्याचं काम केलेलं आहे। बाबांनो, आपल्या जवळच सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्ही त्या श्रद्धेनं भजा, जपा, देव मानायला शिका। तुमचा देव तुमची हाक ऐकण्यासाठी बसलेलाच आहे पण तुम्ही तुमच्या देवाला, तुमच्या परमपित्याला मानायलाच तयार नाहीत। कितीतरी लोकांचे प्रश्न सुटले। आता कथेच्या शेवटी मी पत्र वाचणार आहे, काही ताईंनी त्यांचे स्वतःचे अनुभव माझ्यापर्यंत पाठवले। ताई, श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांची मी कथा ऐकली आणि तेव्हापासून मी 1 लोटा जल वाहायला लागले तर काही परिवर्तन माझ्या जीवनात घडलं, ते मी शेवटी सांगणार आहे तुम्हाला। तर अनुभव येऊ लागले लोकांना। श्रद्धा मनातली जागी ठेवा, हा देव तुमची हाक ऐकण्यासाठी बसलेला आहे। एक चोर शिव मंदिरामध्ये चोरी करायला निघाला, मी काल कथा सांगितली ना, कथाकारांनी सांगितलं तांब्याभर पाण्यानं हा प्रसन्न होणार आहे। त्या चोराला वाटलं खूप बरं झालं, 8 दिवसापासून चोरीच नाही, बायको सुद्धा आता जेवायला देत नाही आणि हा देव तर किती भोळा आहे, तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होतो। त्यांना कथा संपल्यानंतर सगळी लोक घरी गेली आणि तो चोर भगवान भोलेनाथाला 2 हात जोडून प्रार्थना करायला लागला, भोलेनाथ 8 दिवसापासून काही चोरी वगैरे मिळाली नाही, माझी चोरी यशस्वी होऊ दे, मी तुला तांब्याभर पाणी घालेन। किती ॲडव्हान्स म्हणावा लागेल हा, म्हणजे अगोदर माझं काम होऊ दे नंतर मी तुला तांब्याभर पाणी घालन, असं म्हणून तो गेला। आणि ज्या घरात चोरी करण्यासाठी जातो की नाही तर त्या घरात एंट्री करणार तर मेन द्वारालाच भीम रूपामध्ये भगवान शंकर, काळकुट्ट शरीर, विस्तारलेल्या जटा, भयंकर असं रूप, लालबुंद डोळे, हातामध्ये मोठा दंड। ते रूप पाहिलं की हा घाबरून चोर काय करायचं, तिथून पडायचा आणि दुसऱ्या घराकडे जायचा। दुसऱ्याही घरी गेला तसंच शंकराचं रूप, विराट रूप, बलदंड रूप, मोठा दंड हातामध्ये, लालबुंद डोळे, विस्तारलेल्या जटा, काळकुट्ट शरीर। घाबरला चोर, पुन्हा तिसऱ्या घरी, साऱ्या गावाला चक्कर मारली त्यानं रात्रभर पण एकाही घरात त्याला प्रवेश करता आला नाही। म्हणजे कथा ऐकणाऱ्याच्या घराचं रक्षण सुद्धा हा भगवान करतो। मग आता सगळीकडे चक्कर मारली, पहाटेच्या आता 3:30 वाजले, त्याच्या लक्षात आलं आता चोरी करणं शक्य नाही कारण लोक जागी होणार। आता आजही बायकोचे बोलणे खावेच लागणार, पण म्हटला बायकोचे बोलणे खाण्या अगोदर
ज्याची कथा ऐकून गेलो तो ना त्याला बोलणे देतो अगोदर. आलं शिव मंदिराच्या समोर आणि भोलेनाथाला खूप बडबड बडबड करायला लागलं. खूप बोलतंय, तू देव काही खरा नाही, तुझी कथा खरी नाही, सगळं काही खोटं आहे, सगळं खोटं आहे, असंच काही लोक म्हणतात. पण ते त्यांचं अज्ञान असतं. कारण हे ग्रंथ, हे पुराणं काही तुमच्या माझ्या घरात तयार नाही झालेली, ही व्यासांनी तयार केलेली आहेत. आणि एवढ्या वर्षापासून चालत आली आहेत. त्याच्यात कुणी काही मनानं बदल वगैरे काहीच केलेलं नाही. ही खूप वर्षापासून, अनादि अनंत कालापासून चालत आलेली आहेत. आपलं शास्त्र आपल्याला मान्यच करावं लागेल. इस्लाम धर्मीय बांधवांना जर कुराण मान्य असेल, ख्रिश्चन धर्मीय बांधवांना जर बायबल मान्य असेल, तर हिंदू धर्मातल्या लोकांना गीता, भागवत, शिव, महापुराण का मान्य नाही? हा प्रश्न कधीतरी आपल्या मनाला विचारा. का मान्य नाही आपली पुराण आपल्याला? इतर धर्माला तरी एक एक ग्रंथ आहेत. भाग्यवान आहोत आपण, आपल्याला 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद आपल्याला उपलब्ध आहेत. आणखी काय द्यावं देवानं आपल्याला? एवढं ग्रंथ संपदा, एवढं साहित्य कुठल्याच धर्माला नाही, तेवढं हिंदू धर्मीय लोकांच्याकडे आहे. इतर धर्मीयांच्या मध्ये एक एकच ग्रंथ आहे, आपल्याकडे अनेक ग्रंथ आहे. विचार करा, अनेक देवता आहेत आपल्याकडे. एखाद्याला जर गणपतीची भक्ती नाही आवडली, त्याचं मन जर हनुमंतरायाच्या भक्तीत लागत असेल तर त्याच्यासाठी हनुमान हे रूप आहे. कुणाला राम भगवान आवडत असेल त्यानं रामाची भक्ती करा, कुणाला शंकर आवडत असेल त्यानं शंकराची भक्ती करा. किती पर्याय आहेत. मला सांगा, एकच भाजी रोज खावीशी वाटेल का? एकच भाजी रोज खावी वाटेल आपल्याला? नाही. तसं आपल्या आवडीनुसार, जसं आपलं जेवणाचं असतं ना, तसं आवडीनुसार तुम्हाला ज्या देवावर श्रद्धा आहे ना, त्या देवाची भक्ती करा. सगळी भक्ती एका जागेवर जाऊन पोहोचते. पण जो आवडतोय तो देव तुम्ही निवडा. एवढे पर्याय आपल्या पंथानं, आपल्या धर्मानं आपल्यासाठी ठेवले, तरी पण आपल्याला आपल्या ताटातलं सोडून दुसऱ्याची ताटं पाहायची सवय लागलेली आहे. अरे आपल्याकडे खूप आहे, ते चवीनं घ्या. अंतःकरणातली भक्ती जागी करा. एवढे मोठे देवदेवता आहेत. तुमची जिथे श्रद्धा आहे तो त्या देवाची भक्ती तुम्ही करा, तुमचं कल्याण होऊन जाईल. तर मी तुम्हाला सांगत होते, प्रत्येक घराच्या समोर भगवान शंकराचं रूप, तो चोर वापस आला, महादेवाला खूप बडबड करतोय. तेवढ्यामध्ये एक आजी शिवलिंगावर पाणी घालण्यासाठी आली. त्यानं ठरवलं, म्हातारीचा एवढा तांब्या चोरतो म्हणजे बायको काही बोलणार नाही, हा कास्याचा तांब्या पाहिल्यावरती खुश होऊन जाईल. तो म्हटलं, आजी तुझा तांब्या मला दे ग. आजी बोलली, ए माझ्या दादा, हा माझ्या सुनबाईच्या हुंड्यात आलेला तांब्या आहे. जर हा तांब्या हरवला तर माझी सून मला दांडाच दाखवल. तुला पूजाच करायची, मी करून घेते. त्याला फक्त हाताला हात लावायला सांगितला, पण म्हातारीने काय तांब्याचा गळा सोडलाच नाही. तांब्या घट्ट पकडला. पूर्ण देवाची पूजा करून घेतली. तिने आरती ओवाळायला लागली. ह्याला घंटा वाजवायला सांगितलं. घंटा पाहिली, खूप खुश झाला. हा म्हणतो, भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. काय या भोलेनाथाची कृपा. छोटासा तांब्या मागितला तर यानं घंटाच दिला 40 किलोचा. घंटा काढण्याच्या प्रयत्नात उड्या मारतोय काय, आडवा पडतोय काय, कान खाजवतो काय, नाक खाजवतो काय, डोक्याला काय खाजवतो, कसा घंटा काढू या विचारामध्ये आहे. सगळे प्रयत्न त्याचे असफल ठरले. शेवटी तो शिवलिंगावरच उभा राहिला. आणि जेव्हा शिवलिंगावर उभा राहिला, भोलेनाथ प्रगट झाले. उमापती महादेव की जय. हा भोळा बाबा फारच भोळा आहे. शिवलिंगावर तो उभा राहिला आणि भोलेनाथ त्याला आशीर्वाद द्यायला निघाले. माता पार्वती म्हणतात, कुठे निघालात? भोलेनाथ बोलले, पार्वती माझा एक भक्त आहे ग, त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी निघालो. माता पार्वती हे सगळं चित्रवर्ण पाहत होत्या कैलासामधून. माता पार्वती बोलल्या, तुम्हाला काही कळतच नाही. तुम्ही पण म्हणत असताल ना कधी कधी घरात, का नाही म्हणत तुम्ही? झोपल्या का काय म्हणत असताल ना, तुम्हाला काही कळतच नाही. तसं माता पार्वती बोलल्या, तुम्हाला ना काही कळतच नाही. का ग पार्वती, काय झालं? अहो, ज्याला आशीर्वाद द्यायला निघाला तो चोर आहे. पार्वती, माझ्या भक्ताला चोर म्हणू नको, तो फार माझा निष्ठावंत भक्त आहे. अगं, कोणी मला मेवा मिठाई वाहतं, कोणी पेढा वाहतं, पण यानं पूर्ण शरीरच मला अर्पण केलंय. याच्यासारखा भक्तच नाही. माता पार्वती म्हणता, आमचा देव किती भोळा आहे, काहीच कळत नाही. बरं ठीक आहे, आशीर्वाद द्यायला जायचं तर जा, पण एकापेक्षा जास्त वरदान देऊ नका, कारण तुम्हाला त्याच्या स्वभावाची पारख नाही. ठीक आहे, शिवजी बोलले ठीक आहे. आणि माता पार्वतीनं दरडावून सांगितलं, हे पहा, एक वरदानापेक्षा जर जास्त वरदान तुम्ही दिले तर तुमची माझ्याशी गाठ आहे.
भोले बाबा बोलले, पार्वती तू जे सांगशील मी तेच करणार, अजिबात त्याला एकापेक्षा जास्त वरदान देणार नाही. आले भोलेनाथ. चोर घाबरला. भोलेनाथ त्याला म्हणतात, घाबरू नको, अरे तुझ्यासारखा श्रेष्ठ भक्त नाही, तुला वरदान देण्यासाठी आलोय. त्याच्या लक्षात आलं हा देव फार भोळा आहे. कथाकाराने सांगितलं तसाच आहे, तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणार आहे. मी तर माझ्या हाताने नाही, पण म्हातारीच्या हाताला हात लावून मी पाणी घातलं तर लगेच हा प्रगट झाला. भोलेनाथ बोलतात, सांग तुला काय पाहिजे ते. तो म्हटला, भोलेनाथ मला 3 वरदानं द्या. काय? माझ्या पत्नीला धन पाहिजे, मला मुलगा पाहिजे, माझ्या आईला डोळे पाहिजेत. महादेवाच्या लक्षात आलं, पार्वतीनं सांगितलं तसाच हा चतुर आहे. पार्वतीनं सांगितलं होतं खूप काही मागल, पण एकच वरदान द्या. भोले बाबा बोलले, हे पहा मी तुला 3 वरदान देऊ शकत नाही, तुला एकच वरदान देतो. तो म्हटला, नाही भोलेनाथ 3च वरदान पाहिजेत मला. भोलेनाथ बोलले, का? तो म्हटला, हे पहा पत्नीला धन पाहिजे, आईला डोळे पाहिजेत आणि मला मुलगा पाहिजे. पत्नीला जर नाही मागितलं, आईला जर डोळे मागितले तर पत्नी माझ्यावर रागवल, पत्नीसाठी मागितलं तर आई नाराज होईल, दोघींनाही मागितलं, संतान जर नसेल तर कुणाचं धन, एवढं मोठं धन घेऊन मी करणार तरी काय. म्हणून या धनाला वारस सुद्धा पाहिजे, मला संतान पाहिजे. भोलेनाथ म्हणतात, हे पहा तू मला काही पण सांग, पण तुला एकापेक्षा जास्त वरदान देणार नाही. तो चोर म्हणतो, भोलेनाथ 8 दिवस झाले चोरी काही मिळाली नाही, कुठलं धन मिळालं नाही, आताही जर मी असाच एकच वरदान घेऊन गेलो तर माझी बायको मला रागावल्याशिवाय राहणार नाही, मला घराच्या बाहेर हकलून देईल. चोर म्हणतोय, माझी बायको मला घराच्या बाहेर हकलून देईल. भोलेनाथ बोलले, तुला जर 3 वरदान दिले नाही तर तुझी बायको तुला घराच्या बाहेर हकलून देईल, आणि मी जर तुला हे 3 वरदान दिले तर माझी पार्वती मला कैलासातून हकलून देईल. कारण मी पार्वतीला प्रॉमिस करून आलोय की मी एकापेक्षा जास्त वरदान देणार नाही. मग त्यानं युक्ती लढवली, फार चतुर होता तो. तो म्हटला, ठीक आहे भोलेनाथ मला एकच वरदान द्या. भोलेनाथ बोलले, बोल तुला काय पाहिजे वरदान. तो म्हटला, भोले बाबा एकच वरदान ऐका, मेरी माता सोने के महलों में देखे पोता. भगवान बोलले, तथास्तु. त्यानं काय मागितलं? मेरी माता सोने के महलों में देखे पोता. भगवान तथास्तु बोलले. चोर खुश झाला, उड्या मारतच घरी निघाला. भोले बाबा पण खुश आहेत, एकच वरदान दिलं म्हणून. आले ते कैलासामध्ये. माता पार्वती गेटवरतीच होत्या. बोलल्या, काय झालं? पार्वती तू सांगितलं तसाच फार चतुर होता तो, त्यानं 3 वरदान मागितले होते पण मी त्याला एकच दिलं. माता पार्वती बोलल्या, अगोदर काय मागितलं होतं त्यानं 3 वरदानात? म्हणे आईला डोळे, पत्नीला धन, त्याला मुलगा, 3 वरदान मागत होता. पण तू सांगितलं म्हणून बरं केलं, मी त्याला 3 वरदान दिले नाही, एकच वरदान दिलं. माता पार्वती बोलल्या, 3 पैकी एक मागितलं का? नाही म्हणे, वेगळंच मागितलं. काय मागितलं? म्हणे मेरी माता सोने के महलों में देखे पोता. माता पार्वती बोलल्या, तुम्ही काय म्हटलात मग? तथास्तु. मी तथास्तु बोललो. माता पार्वतीने डोकं बडवून घ्यायला चालू केलं. भोलेनाथ किती भोळे आहात. अहो त्यानं पहिले वरदान 3 स्वतंत्र मागितले होते, पण तुम्ही देत नाही म्हटलं, त्यानं एकात 3 मागितले, एका वरदानामध्ये 3. म्हणे कसे काय? म्हणे त्याची माता सोन्याच्या महलात तिनं नातवंड पाहू दे. याचा अर्थ काय? सोन्याचं महल म्हणजे त्याला खूप मोठं धन द्यावं लागेल, म्हणजे त्याच्या पत्नीला धन मिळालं. त्याची पत्नी तिला मुलगा द्यावा लागेल, म्हणजे याला मुलगा मिळेल, आणि याच्या आईला पाहू दे म्हणजे त्या म्हातारीला डोळे द्यावे लागतील, ते आंधळी आधीच. भोलेनाथ बोलले, पार्वती मला कळालंच नाही. असाच हा देव आहे, तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा, भक्ताच्या हाकेला धावणारा, अतिशय भोळा. हर हर महादेव. या भोळ्या महादेवाची कथा आपण तिला पुढे घेऊन जात आहोत. माझ्या ताई दादांनो, श्रद्धेनं कान देऊ नाही का? आपल्या देवघरामध्ये किती मूर्त्या असल्या पाहिजेत? शिव महापुराण कथा सांगते. आपल्या देवघरामध्ये प्रामुख्यानं 5 देवतांच्या मूर्त्या असाव्यात. देव पंचायतन शास्त्रानं सांगितलेले आहे. आपल्या देवघरामध्ये या 5 देवता आता ज्या सांगणार आहे मी, तर त्या 5 देवता व्यतिरिक्त श्रद्धेने इतर देवता तुम्ही ठेवू शकता,
पण या 5 पैकी एक जरी कमी असेल तर आयुष्यभर पूजा करा, तुम्हाला पूजेचं फल मिळणार नाही. मग त्या 5 देवता कोणत्या? तर ज्या देवांपासून पंचमहाभूतांची निर्मिती झालेली आहे, ज्या देवांची 2 रूप आहेत, एक सगुण रूप आणि निर्गुण रूप, त्या देवता आहेत भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान गणेशजी, माता जगदंबा आणि सूर्यनारायण भगवान. ह्या 5 देवता आहेत, या आपल्या देवघरात असाव्यात. भगवान शंकराला 2 रूप आहेत. विस्तारलेल्या जटा, ध्यान मुद्रा, गळ्यामध्ये सर्पांची माळा, व्याघ्रांबर गजचर्म अंगाला लपेटलेलं असं ध्यान मुद्रेतलं भगवान शंकराचं रूप ते म्हणजे सगुण रूप आहे. आणि शिवलिंग हे शंकराचं निर्गुण रूप आहे. हे भगवान शंकराचे 2 रूप झाले. विष्णू भगवंताचं शंख चक्र गदा पद्म ही आयुध धारण केलेलं श्यामल वर्ण सुदर्शन चक्र असं जे सुंदर रूप आहे, वैजयंती माळा गळ्यामध्ये घातलेलं, चंदनाचा भाळावर टिळा लावलेलं, ते श्री विष्णूचं सगुण रूप आहे. तर शाळीग्राम हे श्री विष्णूचं निर्गुण रूप आहे. मा जगदंबा भवानी अष्टदश भुजाधारी सिंहावर बसलेली, दृष्टाचा कर्दन काळ असलेली सुंदर दिसणारी मा जगदंबा, तिचं ते सगुण रूप आहे. तर देवीचा तांदळा हे तिचं निर्गुण रूप आहे. वाकड्या सोंडेचा, सुटलेल्या पोटाचा, तुटलेल्या दाताचा, सोपासारख्या कानाचा, सिंदूर फासलेला लालबुंद रंगाचा गणपती बाप्पा ते गणेशाचं सगुण रूप आहे. तर सुपारीचा गणपती हे गणपती बाप्पांचं निर्गुण रूप आहे. 7 घोडे ज्याच्या रथाला आहेत, भयंकर असं ज्याचं तेज आहे, फार तेजस्वी ओजस्वी आहे, असे सूर्य भगवान ते त्यांचं सगुण रूप आहेत. तर आकाशातलं लालबुंद भानुबिंब हे सूर्य भगवंताचं निर्गुण रूप आहे. ह्या 5 देवतांची 2 रूप आहेत, सगुण रूप निर्गुण रूप, म्हणून ही देव पंचायतांमध्ये येतात. आणि या प्रत्येक देवता या पंचमहाभूताची निर्मिती करते. आकाशाची देवता भगवान विष्णू आहेत. आकाश हे तत्व भगवान विष्णू पासून निर्माण झालेलं आहे. अग्नी हे तत्व जगदंबेपासून तयार झालेलं आहे. पाणी हे तत्व गणपती बाप्पांपासून तयार झालेलं आहे, मूळ गणपती. वायू हे तत्व भगवान सूर्यनारायणापासून तयार झालेलं आहे. तर पृथ्वी हे तत्व भगवान शंकरापासून तयार झालेलं आहे. म्हणून पृथ्वीचे मालक भगवान भोलेनाथ आहेत. म्हणून आयुष्यभरामध्ये भगवान शंकराचं नित्य पूजन आपल्या जीवनामध्ये असावं. एक दिवस माता पार्वती थोड्याशा नाराज झाल्या. म्हणे, भोलेनाथ, ही लोक आपल्या मंदिरातच येत नाहीत, आपली भक्ती करत नाहीत, कधी आपल्याला भेटायला येत नाहीत, काम पडलं तरच येतात, अडचणीमध्ये सापडले तरच गाऱ्हाणे घेऊन येतात, अशी ही लोक येतच नाहीत. भोलेनाथ बोलले, पार्वती, नाही येऊ दे आता, पण एक ना एक दिवस त्यांना आपल्याकडे यावंच लागणार आहे. शेवटी का असताना त्यांना हातपाय बांधून घेऊन येतील, असे पण नाही आले ना तर बांधून घेऊन आणतील त्यांना, आणि आपल्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नसणार आहे. कारण या पृथ्वीचे मालक आपण आहोत. मग सत्य सांगा मला, आयुष्यभर जरी एखादा माणूस गेला नाही शिवमंदिरात, शेवटच्या वेळेला का असेना त्याला स्मशानात जावं लागतं की नाही? स्मशान हे भोलेनाथाच्या राहण्याचं ठिकाण आहे. आणि तिथे माणूस असा जर जायला तयार झाला नाही तर हातपाय बांधून घेऊन जातात जबरदस्ती त्याला. आता तो इथेच, तुला दुसरा पर्याय नाही. म्हणून या पृथ्वीचा पती उमापती महादेव भोलेनाथ, या पृथ्वीचा तो अधिपती आहे. पृथ्वी हे तत्व भगवान शंकरापासून निर्माण झालेलं आहे. मग ही देव पंचायतन आहे. तर आपल्या देवघरामध्ये या देवतांच्या 5 मूर्त्या असाव्यात. भगवान शंकराचं शिवलिंग, आपल्या प्रत्येकाच्या घरात रंगनाथ असतो. पहा, रंगनाथ श्रीकृष्णाचं रूप आहे ते रंगनाथ किंवा शाळीग्राम. आपल्या देवघरामध्ये मा जगदंबेचा तांदळा असावा, छोटेसे गणेश भगवान असावेत, आणि सूर्य भगवंताचं गोल चक्र असावं. सूर्य भगवंत नसतील तर तुमची जी कुलदेवता असेल, कुलदेवी आणि कुलदेवता, त्यांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असावी. या 5 पैकी एक जरी गैरहजर असेल तर आयुष्यभर पूजा करा, फळ मिळत नाही. या 5 देवता आपल्या देवघरामध्ये असल्याच पाहिजेत. हा, इतर देवदेवतांच्या मूर्त्या तुम्ही श्रद्धेनं ठेवू शकता.
आणि शिवपंचायतनमध्ये भगवान सूर्यनारायणाच्या पूजेला महत्व आहे. राम भगवान यांचा कुलदेव कोणता आहे? सूर्य. राम भगवान सूर्य कुलातले आहेत. त्या सूर्य भगवंताला देव पंचायतनमध्ये स्थान का प्राप्त झालं? त्याची फार सुंदर कथा आहे. शिव महापुराण कथेच्या माध्यमातून अगदी सूर्य भगवंताची ती सुंदर कथा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. देव पंचायतनमध्ये कसं स्थान प्राप्त झालं सूर्य भगवंताला ते आपण ऐकू. काही क्षण भजन. हरी बोल. जय हो जय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. मला असं वाटतंय मला खाली बसलेल्या लोकांचा आवाज ऐकायचा आहे. आता आमची जी साथीदार मंडळी आहे ती मागे म्हणणार नाही, फक्त खाली बसलेल्या लोकांनी म्हणा. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय म्हणा. खूप छान. थोडं मोठ्यानं. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय म्हणा. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. अंतकरणातून म्हणा, भक्तिभावानं म्हणा. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय म्हणा. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर महादेव. हर गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. एक गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर. उमापती महादेव की जय. जय. ऐका माझ्या ताई दादांनो, हर हर महादेव करताना असे हात का घ्यायचे? कथा करायला काही काम नाही म्हणून असं नाही.
त्याच्या पाठीमागे कारण आहे. जेव्हा आणि ही पद्धत पूर्वीपासून भगवान शंकराच्या मंदिरात मध्ये होती बरं. हर हर महादेव का देवा, आता मी तुम्हाला सर्व भावे शरण आलो. आमचं सुख दुःख काय असेल, पाप ताप दैन्य दुःख सगळं हरण करा. हर हर महादेव. की जेणेकरून आणि आता मला सांगा, तुम्ही चित्रपटामध्ये कधीतरी एखादा गुंडा पोलिसांनी पकडला असं चित्र पाहिलं असेल ना तुम्ही? का चित्रपटच पाहत नाही तुम्ही? जळगाव खरं बोला. चित्रपटामध्ये जर एखादा गुंडा पकडला तर तो काय करतो? पोलिसांना, मी आता तुमच्या हवाली आहे, आता तुम्ही माझं काय करायचं ते करा, मी तुम्हाला आता समर्पित झालोय, असा हात करतो की नाही? का असे हात असतात त्याचे? नाही, असे हात असतात त्याचे. पाहिलं असेल ना तुम्ही चित्रपटामध्ये, असे हात असतात. त्याचा अर्थ काय? मी तुम्हाला समर्पित झालो, आता तुम्हाला जे करायचं ते करा. तसं देवाच्या दरबारातले आपण सुद्धा गुन्हेगार आहोत बरं का. बऱ्याच वेळेला आपण त्याला पाठ दाखवतो, कळून सुद्धा न कळाल्यासारखं करतो. या गावाला आल्यानंतर थोडी असे ना नित्य भक्ती आपण केली पाहिजे, पण कधी कधी आपण कुठल्या तरी मोहाला किंवा प्रपंचाच्या पाशामध्ये पडल्यामुळे दुर्लक्ष करतो. देवा आतापर्यंत चुकलं रे बाबा माझं, आता इथून पुढे चूक करणार नाही, सगळं तुझ्या पदरात घे, याच्यासाठी वरती हात. हर हर महादेव. चला, देव पंचायतन मी तुम्हाला सांगितले. सूर्य भगवान हे शिव पंचायतनमध्ये कधी कशा कोणत्या कारणानं सहभागी झाले ती कथा तुम्हाला सांगणार आहे. एकदा माली आणि सुमाली नावाचे राक्षस भगवान भोलेनाथाची प्रार्थना करत होते. हा भोळा देव भक्तीला पावणारा, भक्ताच्या अडचणीमध्ये धावणारा, म्हणून तर कधी कधी या भोलेनाथाला लक्षात घ्या, भोलेनाथ असे देव आहेत त्यांची भक्ती राक्षसही करतात, देवही करतात, सगळे संतही करतात. देवालाच पावतो असं नाही, राक्षसांनी भक्ती करू द्या, भगवान त्या समोर भक्ती करणाराची जात, तो राक्षस आहे का देव आहे, सज्जन आहे का दुर्जन आहे, काही पाहत नाही, पण तो भक्ती करतोय ना माझी. आता त्याच्या मनामध्ये सद्भाव जागा झालाय ना, त्या भावाला पाहणारे भोलेनाथ आहेत. म्हणून कधी कधी म्हणतात, अजब है भोलानाथ दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा, अजब है भोलानाथ दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा, अजब है भोलानाथ दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा, अजब है भोलानाथ दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा। शब्दों की ओर ध्यान दीजिए। भूत प्रेत नित करे चाकरी, सबका यही गुजारा, भूत प्रेत नित करे चाकरी, कौन कौन? भूत प्रेत नित करे चाकरी, भूत प्रेत नित करे चाकरी, सबका यही गुजारा, अजब है भोलानाथ दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा, अजब है भोलानाथ दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा। जय भोला भंडारी गौरा के त्रिपुरारी, जय भोला भंडारी गौरा के त्रिपुरारी। जय भोला भंडारी, जय हो। जय हो, जय हो, जय हो, जय हो। हरि बोल। अजब है भोलानाथ दरबार है तुम्हारा, भूत प्रेत नित करे चाकरी, सबका यही गुजारा। या देवाची भक्ती राक्षसांनी केली। त्या राक्षसांचं नाव माली आणि सुमाली दोघे जण। तर माली सुमाली एकदम ध्यानमग्न होते, पण ते राक्षस फार विचित्र होते। दिवसभर देवांना त्रास द्यायचे, त्रास देऊन झाला की इकडे ध्यान लावून बसायचे। देवांना खूप त्रास द्यायचा, खूप देवांच्या नाकामध्ये दम आणून सोडला या माली सुमालीनं। आणि भोलेनाथाची
भक्ती करायचे, भक्तीचं बळ त्यांचं वाढलेलं, देवतांना सुद्धा अनावर झालेले होते, सगळे देव वैतागून गेले आणि सगळे देव सूर्य भगवंताकडे आले, सूर्य भगवंताला प्रार्थना केली, सूर्य भगवान ही माली सुमाली ही राक्षस दिवसभर तुमच्या प्रकाशात आम्हाला त्रास देतात आणि रात्र झाली की ज्या देवाला शिवरात्री म्हणजे रात्रीचं पूजन आवडतं, सायं पूजन आवडतं, त्या भोलेनाथाची भक्ती करतात, या राक्षसांना मारा. सगळ्या देवांनी सूर्याला प्रार्थना केली आणि सूर्य भगवान त्या माली सुमालीला मारण्यासाठी आले. पण माली सुमाली कुठे बसले होते? शिव मंदिरामध्ये भगवान शंकराच्या समोर भगवान शंकराचं ध्यान लावून बसलेले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एवढे एकाग्र झाले होते. माझ्या ताईंनो, कधी कधी आपण हातामध्ये जपाची माळ घेऊन पटपट पटपट 108 पटकन झाले पाहिजे, भूक लागली आहे, चहा घ्यायचा आहे, पटकन 108 म्हणे जपले पाहिजेत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. झाला का ग चहा? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बंटीचे पप्पा कुठे निघालात? ओम नमः शिवाय, ओम. असं करू नका. ते त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. एवढं एकाग्र व्हा ना. मी म्हणते तुम्हाला 108 वेळा काय, एकदाच जपा, पण एवढे एकाग्र व्हा. ओम नमः शिवाय. तुमचं सगळं मन बुद्धी एकाग्र झालं पाहिजे. आणि ओम नमः शिवाय हे शब्द आहेत ना, किंवा हा जो कोणता मंत्र तुम्हाला आवडतोय तो असा डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासमोर शिवलिंग साकारलं पाहिजे. नंतर जपाची माळ चालू आहे, चहाचा कप दिसतोय, जपाची माळ चालू आहे, बंटीचे पप्पा बाहेर निघाले, ही गडबड नको, काही कामाची नाही ही गडबड. एकदाच करा, पण एकाग्र व्हा. एकाग्र होण्याला फार महत्व. ते माली आणि सुमाली एवढे एकाग्र, अगदी काहीच त्यांना भान नाही आजूबाजूला काय चाललं, एवढे एकाग्र. राक्षस होते पण एकाग्र झाले होते. खूप छान. सूर्य भगवान आले. आता पहा, सूर्य भगवान ध्यान करणाऱ्या माली सुमालीला ठार करणार. पण एखादा व्यक्ती पूजेमध्ये आहे, एखादा व्यक्ती ध्यानामध्ये आहे, त्याच्या ध्यानामध्ये विघ्न आणणं, त्याच्या पूजेमध्ये बाधा आणणं हा दोष आहे. देव जरी असेल तर त्याला सुट्टी नाही. देव जरी असेल ना त्याला सुट्टी नाही. याच्यावर अशीच एक कथा श्रद्धेय पंडित मिश्राजी महाराजांनी सांगितलेली आहे की एक राजा होता आणि तो राजा भगवान शंकराचं भजन करत होता. श्वेत नावाचा राजा होता तो. भगवान भोलेनाथाच्या पूजेमध्ये पूजा केली त्यानं भगवान भोलेनाथाचा मंत्र म्हणायला लागला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या जपामध्ये एवढा एकाग्र झाला, तो त्याच्या मृत्यूचा काळ होता, त्याच्या मरणाचा काळ होता. म्हणजे पूजा झाली, आता त्याचा मृत्यू काल जवळ आला, त्याच्या मरणाची वेळ संपली की जावं लागतं. पण तो भगवान शंकराच्या समोर आहे. पूजा केली त्यानं, नामजप जपतोय. श्वेत नावाचा राजा आहे. तेवढ्यात यमानं यमदूताला पाठवलं, जा श्वेत राजाला घेऊन या, त्याचा पृथ्वीवरचा काळ संपलाय. यमदूत आले, पण श्वेत राजा ध्यानमग्न होता, शंकराच्या ध्यानामध्ये होता, शंकराच्या पूजनामध्ये होता. यमदूत आले आणि ते श्वेत राजाला उचलून घेऊन जाणार, त्याचा आत्मा काढून घेऊन जाणार. हे कार्तिक भगवंतानं पाहिलंय. आणि कार्तिक महाराजांनी आलेल्या यमदूताला अगदी त्यांच्यासोबत युद्ध केलं, हाकलून मारून हाकलून दिलं, त्यांना पळून लावलं. त्यांना फुटलेले तोंड, निघालेलं रक्त. यमराजानं पाहिलं, म्हणे काय झालं तुम्हाला, कोणाचा मार खाऊन आलात? नाही, श्वेत राजाला आणायला गेलो होतो, पण तो श्वेत राजा भगवान शंकराची पूजा करत होता, ध्यानमग्न होता. वेळ संपली त्याची म्हणून आम्ही त्याला घेऊन जाणार. पण तेवढ्यात भोलेनाथाचा पुत्र कार्तिक स्वामी महाराज ते प्रगट झाले शिवलिंगातून. आणि शिवलिंगात कार्तिक महाराजांचं स्थान कुठे? कठडीच्या डाव्या अंगाला, जिथून पाणी पडतं ना त्याची जी अपोजिट बाजू आहे, म्हणजे उजव्या साईडला
म्हणजे उत्तरेकडे जर तोंड केलं आणि असं शिवलिंग असेल तर उजवी बाजू गणपती बाप्पाची, डावी बाजू कार्तिक महाराजांची, असं पाणी पडायच्या अलीकडचा थोडा भाग. तर तिथून कार्तिक महाराज प्रगट झाले आणि कार्तिक महाराजांनी आम्हाला मारलं, आमची तोंड फोडली, आम्हाला हकलून दिलं. यमराज म्हणतात ठीक आहे, तुम्हाला पळवलं ना, आता मृत्यूदेवीलाच पाठवतो. मृत्यूदेवी, जी महाराज जा आणि श्वेत राजाला घेऊन ये. उदाहरण कान देऊ नये का. मृत्यूदेवी आली आहे पण श्वेत राजा ध्यानमग्न आहे. ओम नमः शिवाय त्याच ध्यान चालू आहे. शंकराशी तो एकाग्र झालेला आहे. कार्तिक महाराजांनी पाहिलं, उठून उभे राहिले, साक्षात मृत्यूदेवी आली. आता श्वेत राजा जाणार, मृत्यूदेवीच्या समोर कुणाचं काही चालत नाही, पण पूजा करताना घेऊन जाणं ही गोष्ट चुकीची आहे, ही गोष्ट बरी नाही. मग भोलेनाथ म्हणतात, काळांचा काळ महाकाळ, जो भोला भंडारी आहे, सगळ्या देवांचा देव महादेव, याची पूजा करताना जर मृत्यूदेवी घेऊन जात असेल तर महामृत्युंजय मंत्राचा उपयोग काय. तो मंत्र तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी आहे ना. मग कसं. तर शिवलिंगातून भोलेनाथ प्रगट झाले आणि प्रगट झालेल्या भोलेनाथानं काय केलं, मृत्यूलाच मृत्यू दिला, मृत्यूदेवीलाच मारून टाकलं. मृत्यूदेवी मरण पावली. यमराजाला कळालं, मृत्यूदेवी शंकरानं मारली. सृष्टीच्या नियमाच्या विरोधात ही सगळी गोष्ट झाली. मग स्वतः यमराज रागात आले आणि यमराजाने ठरवलं, जर आज भोलेनाथानं मृत्यूलाच मारून टाकलं तर ही मृत्यूची व्यवस्था आहे कशासाठी. खरं तर सगळ्या जगाच्या मृत्यूचा कार्यभाग तर भोलेनाथावरती आहे. त्यांच्या अधिपत्याखाली आम्ही आमची कामं करतो आणि याच देवानं जर मृत्यूला मारलं तर अनर्थ होईल पृथ्वीवरती. स्वतः यमराज आले आणि श्वेत राजाला आता मीच घेऊन येतो म्हणून यमराज स्वतः आले. यमराजानं असा फास ध्यान करणारा श्वेत राजाच्या गळ्यामध्ये टाकला. श्वेत राजाला घेऊन जाणार. भगवान भोले भंडारी क्रोधात आले आणि भोले भंडारीनं रागात येऊन यमदूताचंच मस्तक उडवलं ताडकन. यमदूत यमराज मारून पावले, यमराजालाच मारलं. सगळीकडे हाहाकार झाला, यमाचा मृत्यू झाला, यमाचा मृत्यू झाला. अरे हा तर अनर्थ झाला. सगळे देवदेवता गडबडले, गोंधळले. भगवान विष्णू तिथे आले, ब्रह्मदेव आले, 33 कोटी देवता जमा झाली. सगळेजण म्हणतात, देवा हे काय केलं तुम्ही, हे काय केलं तुम्ही, तर यमराजच मारले. त्यावेळेला भोलेनाथानं सांगितलं, मी उगीच नाही मारलं. का, माझ्या समोर माझा भक्त माझं ध्यान लावतोय, माझी पूजा करतोय, एकाग्र होतोय, महामृत्युंजय मंत्राचा जाप करतोय आणि यमराज आले तर त्याच्या गळ्याला फास लावून घेऊन निघाले. ही गोष्ट बरी नाही. मग माझ्या देवपणाला अर्थ काय आहे. पण देवा यमालाच कुठे मारायचं असतं का. भोलेनाथ बोलले, यमाला मारण्याचं एक कारण आहे. म्हणे काय, या पृथ्वीचा मालक मी आहे आणि खरंच पृथ्वीचा पती तो महादेव आहे, अधिपती. पृथ्वीचा मालक मी आहे. मला न विचारता श्वेताला घेऊन जायचं होतं ना ह्या राजाला, तर मला विचारायचं ना, भोलेनाथ त्याची वेळ संपली, याला मला घेऊन जायचंय. मला न विचारताच माझ्यासमोर गळ्यात फास टाकून घेऊन जातो, एवढी याची हिंमत. आता विचार करा, तुमच्या घरात जर एखादा पाहुणा आला किंवा तुमच्या घरात जर बाहेरचं कोणी आलं आणि तुम्हाला न विचारताच तुमच्या टीव्हीचा रिमोट घेऊन घरी गेलं तर तुम्हाला बरं वाटेल काय. तुम्हाला न विचारताच तुमच्या कपाटातली साडी काढली भारी पैठणी आणि बाई घेऊन गेली, तुम्हाला आवडेल काय. तुम्ही भांडणार नाही का तिच्यासोबत, वाद कराल आपण तिच्यासोबत. तुम्हाला न विचारताच तुमचा मोबाईल फोन घेतला आणि घरी घेऊन गेली. हा, हे चालत नाही. एखाद्याच्या घरनं जर काही वस्तू घ्यायची असेल तर अगोदर त्या व्यक्तीची परवानगी घेणं फार गरजेचं आहे. आम्ही हे घेऊ का, तुमच्या दारात खूप छान फुलं लागलेली आहेत, ती पूजेसाठी तोडू का, बेलाचं झाड आहे एखादं बेलपत्र घेऊ का, विचारून घ्या, परवानगी असेल तर. न विचारता घेणं ही चुकीची पद्धत आहे. मग सगळ्यांच्या लक्षात आलं की ही तर यमराजाची चूक आहे. पण पुन्हा भोलेनाथानं त्या यमराजाला जिवंत केलं. अगदी असंच आता जसं यमराजानं मस्तक तोडलं, भगवान शंकरानं मस्तक तोडलं यमराजाचं, मृत्यूदेवीचं, तसाच हे माली आणि सुमाली अगदी ध्यान लावून बसलेले होते राक्षस. पण भगवान शंकराच्या चरणाशी ध्यान लावलेलं. तेवढ्या सूर्य भगवान आले आणि सूर्य भगवंताला सगळे देवता म्हणतात त्याला मारा. हा खूप त्रास देतो सगळ्या देवांना. सूर्य भगवान माली सुमालीला मारणार.
भगवान भोलेनाथ क्रोधात आले. जो प्रकार यमराजा सोबत केला होता भोलेनाथानं, जो प्रकार मृत्यूदेवीला मारण्यासाठी केला होता, तसाच प्रकार भोलेनाथानं रागात आले. माझा भक्त माझं ध्यान लावतोय आणि सूर्य न विचारता यांचं मस्तक उडवण्याचं काम करतोय, यांना मारण्यासाठी आलेला आहे. तेवढ्यामध्ये भगवान भोलेनाथ प्रगट झाले आणि भोलेनाथानं असा त्रिशूल फेकला की सूर्य भगवंताचं मस्तक तटकन तुटलं. सूर्य भगवान त्यांचा मृत्यू झाला. सूर्य भगवंताचं मस्तक तुटलं. सगळीकडे हाहाकार. सूर्य मरण पावले. सूर्याचं मस्तक तुटलं. सूर्याचं मस्तक तुटलं. सगळीकडे अशी चर्चा झाली. सगळे देवता धावून आले. भगवान हे काय केलं तुम्ही? सूर्याला मारलं, यमराजाला मारलं, आम्ही काही बोललो नाही. मृत्यूदेवीला मारलं, आम्ही काही बोललो नाही. पण सूर्य भगवान की ज्याच्या प्रकाशावर जगाची दिनचर्या चालू आहे, तुम्ही त्याच देवाला मारून टाकलं. आता हे सृष्टीचक्र चालणार कसं? पूर्ण हे तारामंडल सूर्याच्या भोवती फिरताय. अंतरिक्ष मालिका सूर्याच्या भोवती फिरते आणि सूर्यच मारला तुम्ही. भोलेनाथ बोलले, माझा भक्त माझं भजन करतोय आणि सूर्य भगवान त्यांना मारण्यासाठी येत आहे, ही गोष्ट मला जमणार नाही. भगवान विष्णू, तुम्ही असा नियम करा की शंकराचं पूजन करणारा किंवा भगवत भजन करणाऱ्याला कधीच यमराज मृत्यूदेवी त्यांच्याकडे येणार नाही. हा, भजन संपल्यानंतर निसर्ग नियमानुसार त्यांना जाऊ दे, पण पूजा पाठ करत असताना मृत्यू नकोय. ती अशुभ गोष्ट त्या काळामध्ये नकोय. पण भोलेनाथ, आता तुम्ही तर इथे सूर्य भगवंताचं मस्तक तोडलं. या सूर्य भगवंताला जिवंत करणं फार गरजेचं आहे. तेवढ्यामध्ये सूर्य भगवंताचे जे पिता होते ते समोर आले आणि ते म्हणतात, देवा, सगळ्या देवांचा देव तू महादेव, सगळ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझ्यावर. देवतांना तू अभय द्यायचं तर तू देवांचंच मस्तक तोडलं. माझ्या काळजाचा तुकडा त्याचं मस्तक तोडलंच देवा. कश्यप ऋषी रागात आलेले होते. कश्यप ऋषीनं भगवान श्री भोलेनाथाला शाप दिला, देवा, माझ्या लेकराचं मस्तक तू तोडलंस ना, माझा शाप आहे तुला, तू तुझ्याही लेकराचं मस्तक तोडशील. म्हणून तर महादेवाच्या हातानं कुणाचं मस्तक तुटलं गेलंय? गणपती बाप्पांचं. बाप्पा हा आपला मुलगा आहे हे काही महादेवाला कळत नव्हतं का? कळत होतं भोलेनाथाला, तरी पण शाप पूर्ण करण्यासाठी ती लीला झालेली आहे. मग पुत्राच्या मृत्यूचं किंवा मस्तक तुटण्याचं दुःख काय असतं ना भोलेनाथ, तेव्हा तुम्हाला कळेल, असं कळणार नाही. माझ्या लेकराचं मस्तक तोडलं, माझं लेकरू जिवंत करून द्या. विष्णू भगवान सुद्धा म्हणतात, भोलेनाथ, ऋषीनं तुम्हाला शाप दिला, आता ती तर गोष्ट तुमच्या जीवनात घडणारच आहे. पण आता सूर्य भगवान आपल्याला जिवंत करणं फार गरजेचं आहे. नाहीतर पूर्ण पृथ्वीवर जर अंधार झाला, तुमच्या राज्यात असा अंधार म्हणजे राक्षसांचा सुळसुळाट होईल. पुन्हा या गोष्टीचा तुम्हालाच त्रास होईल. प्रकाश असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, सूर्य भगवंताला भोलेनाथानं तोडलेलं मस्तक पुन्हा जोडलं, जिवंत केलं. सगळ्यांनी भोलेनाथाचा जय जयकार केला. उमापती महादेव की जय. सूर्य भगवान जिवंत झाले. भगवान नारायण म्हणतात, देवा, याला जिवंत केलं तुम्ही, पण सूर्य भगवंताला काहीतरी वरदान द्या. मग वरदान दिलं की शिवपंचायतनमध्ये सूर्य महाराजांचं स्थान असेल. म्हणजे आपण सुरुवात कुठून केली होती की शिवपंचायतनमध्ये सूर्य भगवंताला स्थान कसं आहे, तर वरदान म्हणून भगवान भोलेनाथानं शिवपंचायतनमध्ये सूर्य भगवंताला स्थान दिलं. आणि स्वतः ब्रह्ममुहूर्तावरती शिव आणि पार्वती रोज नित्य भगवान सूर्यनारायणाची पूजा करतात. बरं, रोज. कोणत्या दिशेला? ईशान्य दिशेला. ईशान्य दिशेला पूर्व दिशेचा, म्हणजे मी जर बसले असेल, हा पूर्व दिशेचा उजवा कोपरा, किंवा आपलं जर पूर्वेकडे तोंड असेल तर आपल्या हाताचा डावा कोपरा. आपलं जर पूर्व दिशेकडे तोंड असेल तर ईशान्य दिशेला भगवान भोलेनाथ रोज माथ्यावरचा चंद्र घेतात आणि चंद्राचं जे अमृत आहेत तर सूर्य भगवंताला रोज चंद्राच्या अमृतानं अभिषेक करतात सूर्य भगवान रोज. आणि ते अमृत
ब्रह्ममुहूर्तावरती. ब्रह्ममुहूर्त किती वाजता असतो? मागच्या 10 वर्षापूर्वी इंदोरमध्ये माझी कीर्तन होती मध्य प्रदेशात. सुरुवातच होती त्यावेळेला. 10-15 वर्ष होऊन गेले असतील अंदाजे, 15 वर्षापेक्षा जास्त काळ. तर मी असं कीर्तनामध्ये विचारलं, म्हटलं ब्रह्ममुहूर्त किती वाजता असतो? ती मावशी म्हटली सकाळी 9 वाजता. मी म्हटलं सकाळी 9 वाजता ब्रह्ममुहूर्त नसतो. नाही म्हणजे आम्ही जेव्हा उठतो तेव्हाच ब्रह्ममुहूर्त असतो, तसं नाही. पहाटे 3 किंवा 3:30ची वेळ, 3:30 ते 4:30 ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे, किंवा 3 ते 4. म्हणजे ते सूर्याचं किरण कोणत्या वेळेला पृथ्वीवर पडणार ना त्याच्यावर ते गणित असतं. पहाटे 3:30 ते 4:30ची वेळ ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे. 3:30 ते 4:30 या वेळेमध्ये केलेलं स्नान ब्रह्मस्नान आहे. 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये केलेलं स्नान ऋषी स्नान आहे. 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये केलेलं स्नान मनुष्य स्नान आहे. आणि 6:30च्या नंतरचं स्नान राक्षस स्नान आहे. माझ्या सहित आपण सगळेजण कोणतं स्नान करतो ते आपलं आपणच विचारा. तर ब्रह्ममुहूर्तावरती भोलेनाथ काय करतात? चंद्राच्या अमृतानं सूर्याला अभिषेक करतात. मग त्यावेळेला ते अमृत पृथ्वीवर पडतं. कधी? पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 3:30, 4, 5च्या दरम्यान पृथ्वीवरती पडतं. आणि मग त्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्याला सवय लावून दिली, पहाटे भगवंताचं नामस्मरण करा, पहाटे अभ्यास करा. मुलांना सुद्धा कोणत्या अभ्यासाला महत्व दिलंय? मुलांच्या पहाटेचा जो अभ्यास आहे तो लक्षात राहतो. का? त्यावेळेला सूर्याच्या अभिषेक करत असताना अमृत हे पृथ्वीवर पडत असतं. पहाटे अभ्यास करा, पहाटे व्यायाम करा, तब्येत चांगली होईल. अभ्यास करा, चांगलं लक्षात राहील. पहाटेच्या वेळेला नामस्मरण करा, त्याचं फळ मिळून जाईल. पहाटेच्या प्रत्येक क्रियेला जास्त महत्व आहे, कारण भोलेनाथ त्यावेळेला अभिषेक करतात. चला आता याच्या पुढे सांगते मी तुम्हाला. शिवपंचायतनमध्ये सूर्य भगवंताचा समावेश करून घेतला. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा आपले पूर्वज सूर्याला नमस्कार करा, तुळशीला पाणी घातल्यानंतर एक जलधारा सूर्याला घाला, असं जुनी लोक म्हणत होती की नाही? पण आपल्या जुन्या लोकांवर आपला विश्वासच नाही. आपण म्हणतो आमच्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना काही कळतच नाही. ते फार ट्रॅडिशनल आहेत, ते फार जुनी परंपरा जपणारे आहेत, जुनं 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 तेच धरून चालतात. पण मिश्राजींचे उपकार आहेत की त्यांनी खरं जुनं तेच महत्वाचं आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना ते पटवून दिले. त्यांनी आपले जुने पूर्वज सांगायचे, तुळशीला पाणी घाला, सूर्याला नमस्कार करा आणि सूर्याला देखील एक जलधारा अर्पण करा. आता ऐका, सूर्याला जलधारा अर्पण करत असताना डोळे आणि नाक, आपले हात असे छातीच्या समोर असावेत. तांब्याचा लोटा म्हणजे तांब्या घ्यावा असा हातामध्ये, आणि नजर नाक अशी सरळ रेषा असावी, छातीच्या समोर असे हात असावेत. असं सूर्य भगवंताला आपण पाणी घालायचं रोज, जलधारा. आता याच्यामध्ये श्रद्धेय पंडित मिश्राजी महाराजांनी एक गोष्ट सांगितलेली आहे. सूर्य भगवंताला पाणी घालत असताना जर रविवारच्या दिवशी, रविवार हा सूर्य भगवंताच्या स्मृतीचा वार आहे, रविवारच्या दिवशी डोळे नासिक छाती समोर असे हात धरून असा लोटा जलधारा भगवान सूर्यनारायणाच्या भानुबिंबाकडे म्हणजे भगवान सूर्यनारायणाचं स्मरण करून असं पाणी घालत असताना त्या तांब्यामध्ये लाल फूल, गुळ, तांदूळ, लाल मिरची असते, त्या लाल मिरचीचे 11 बी, मिरचीच्या आतमध्ये बीज असतात ना, ते 11 बीज तांब्यामध्ये टाकून हात, नेत्र, नाक असं सरळ पकडून छातीच्या समोर तांब्या धरून जर असं पाणी सूर्य भगवंताला घातलं, हे किमान तुम्ही 5-6 रविवार, 4-5 रविवार जर तुम्ही केले तर तुमचं जर कोणी पैसे डुबवले असतील, तुमचं जर धन लुबाडून कोणी गेलं असेल, किंवा एखाद्याकडे तुमचे पैसे आहेत पण आता तो माणूस देतच नाही, आता तो नाही म्हणून आलाय, कबुलीला आलाय, किंवा तो म्हणतो आता माझ्याच्यानं देणं होत नाही, तुमचे पैसे ज्यानं बुडवलेले आहेत, तर तुमचा फोनही उचलत नाही, तर मिश्राजी महाराजांनी सांगितलंय तुम्ही हा प्रयोग करा. जर तुम्ही 4-5 रविवार हा प्रयोग केला, काय काय करायचं आपल्याला? तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये लाल फूल टाकायचं आहे, त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत, गुळ टाकायचा आहे, गुळ, तांदूळ, त्याच्यामध्ये 11 मिरचीचे बी टाकायचे आहेत. आणि ज्यानं तुमचं धन बुडवलंय
त्या माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आणा, त्याचं नाव उच्चारण करा आणि सूर्य भगवंताला प्रार्थना करा, भोलेनाथ या माणसाला मी मदत म्हणून पैसे दिले होते, पण त्याची नियत खराब झाली, आता त्याची नियत बिघाडली, तुम्ही त्याला सद्बुद्धी घाला, कारण ते पैसे मी माझ्या कष्टानं कमावलेले आहेत, दुसऱ्यांना अडचणीत मदत करायची म्हणून एक मित्रत्वाच्या भावनेनं दिलेले आहेत, त्याला सद्बुद्धी घाला आणि माझं कष्ट कमावलेलं धन मला मिळू द्या, असं म्हणून जर तुम्ही सूर्य भगवंताला अर्घ्य अर्पण केलं, जो फोनही उचलत नाही, जो तुमची भेटही घेत नाही, तो तुमचा फोन उचलायला चालू करेल, काय असेल तुमचे पैसे एकदम नाही पण थोडे थोडे करून तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील। किमान 11 रविवार हा प्रयोग तुम्ही करा, असं श्रद्धेय मिश्राजींनी सांगितलेलं आहे। विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, श्रद्धेनं सगळ्या गोष्टी होतात। कुणी म्हणेल ताई असं केल्यानं असं होतं का? आज जगामध्ये हजारो लोक आहेत की मिश्राजींनी सांगितले जे काही मार्ग आहेत, जे काही उपाय आहेत ते करून पाहिले आणि लोकांच्या अडचणी सुटल्या, असे कितीतरी उदाहरणं आहेत। मग आपण एकदा श्रद्धेनं करून पाहायला काय हरकत आहे? सगळ्यात महत्त्वाची काय आहे? श्रद्धा आहे, सगळ्यात महत्त्वाची श्रद्धा आहे। सूर्य भगवान त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश टाकतील, त्याला सांगतील अरे बाबा कोणाचं धन बुडवणं ही गोष्ट काही चांगली नाही, आणि एखाद्याचं बुडवलं तर कुठेतरी आपल्याला पुन्हा ते फेडावंच लागणार आहे, कारण ऋण, हत्या आणि वैर या 3 गोष्टी कधीच आपल्याला चुकत नाहीत, कधीच चुकत नाहीत। म्हणून सूर्य भगवंताला हे वरदान भोलेनाथानं दिलेलं आहे। कुणी जर एखाद्याचं धन बुडवलं असेल तर अगदी दुसऱ्या रविवारपासूनच तुम्हाला अनुभव यायला लागतील। एक 5-6 रविवार किमान 11 रविवार तुम्ही ही सूर्य उपासना करावी। आता याच्यानंतर भोले बाबांनी सांगितलं, भोलेनाथानं सांगितलं, सूर्य भगवान तुमचं मस्तक तोडलं, मी तुमचा खूप मोठा अपमान केला, पण तुमचा मान मी वाढवेल। कसा? माझा 11वा अवतार हनुमंतरायाचा होईल। माझ्या 11व्या अवतारामध्ये जे मस्तक मी तुमचं तोडलं ना, तर त्याच तुमच्या मस्तकाकडून मी ज्ञान घेईल, मी तुमचा शिष्य बनेल, तुम्हाला गुरुस्थान देईल आणि माझा गुरु बनून तुमच्या जगामध्ये मान वाढवेन मी, असं भोलेनाथानं सांगितलं। भोलेनाथ खूप खूप आशीर्वाद देत आहेत, खूप खूप प्रसन्न होत आहेत आणि सूर्य भगवंतालाही खूप चांगलं वाटतंय। तर असेही सूर्य भगवान भोलेनाथाच्या कृपा आशीर्वादानं देव पंचायतांमध्ये किंवा शिव पंचायतांमध्ये त्यांचा समावेश आहे। उमापती महादेव की जय।